असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। महाविकास आघाडीनं आता महायुतीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत की ड्रग्सचा जो पैसा आहे तो गुजरातमधून ड्रग्ज येतं आणि नाशिक पुण्यामध्ये याचं सर्क्युलेशन केलं जातं आणि हा जो पैसा आहे तो निवडणुकीमध्ये वापरला जातो। आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, खासदार आहेत अनिल बोंडे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीचे आरोप संजय राऊत यांनी केलेले आहेत, कसं पाहता या आरोपांकडे? एवढी माहिती जर संजय राऊत कडे असेल तर ताबडतोब महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी, मुंबईच्या पोलीस कमिशनरनी संजय राऊतला ताब्यात घ्यावं आणि त्याला जी माहिती असेल ती त्यांच्याकडून काढून घ्यावी। जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, देवेंद्रजी फडणवीस यांनी आरोप केले तर त्याच्यासोबत पेन ड्राईव्ह पण दिला आणि त्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून ते आरोप कसे सत्य आहे, कसं 100 कोटी तेव्हाचा गृहमंत्री घेत होता, कसं तो अटक केलेला, काय नाव त्याचं, तो पोलीस इन्स्पेक्टर ज्यांनी गाडी ठेवली होती, परमवीर नाही, त्याच्यानंतरचा अंबानीच्या घरासमोर गाडी ठेवली होती आणि त्या गुजरात्याला मारलं होतं, वाजे, सचिन वाजे, देवेंद्रजींनी पेन ड्राईव्ह देऊन प्रूव्ह करून दिलं। संजय राऊत जवळ जर माहिती आहे ड्रग्सच्या बाबतीत तर संजय राऊतनी पुढे यावं, पोलीस कमिशनरला द्यावं आणि समजा जर देत नसेल तर पोलीस कमिशनरनी संजय राऊतला तातडीनं ताब्यात घेतलं पाहिजे। ड्रग्सच्या संदर्भात कुठेही कॉम्प्रोमाइज करता कामा नये। संजय राऊतकडून कदाचित संजय राऊत जो हा एक धागा आहे तो त्या धागेवरून खरे सूत्रधार शोधले पाहिजे। नक्की, पण सरकारवर पण गंभीर स्वरूपाचे आरोप आता महाविकास आघाडीचे नेते करतायत, म्हणतात की हप्ता जातो, पैसे पुरवले जातात आणि त्यामुळे पुण्यामध्ये पब कल्चर सुरू झालंय, ड्रग्सच्या रॅकेटमध्ये विळखा पडलाय। नाही, निश्चितच मी तेच म्हणतोय। जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले तेव्हा पेन ड्राईव्ह दिला होता की सचिन वाजे कशा हप्ते वसुली करतोय आणि मुंबईची पोलीस कसं बारकडून किती हप्ते वसूल केल्या जातात याच्याबद्दल सुतोवाच केलं होतं। तसंच जर का यांना माहिती असेल तर यांनी समोर आणलं पाहिजे ना, पोलिसांची मदत केली पाहिजे ना। सत्ताधारी पक्षाकडे जर हप्ते जात असतील किंवा त्याच्यावर निवडणूक लढवण्या जात असतील तर निश्चितपणे पोलिसांना माहिती दिली पाहिजे। अन्यथा असे आरोप करत असेल आणि ड्रग्सच्या रॅकेटमधले जर काही लोकांना वाचवत असेल तर तो संजय राऊत आहे आणि त्यामुळं त्या संजय राऊतला तातडीनं पोलिसांनी ताब्यात घ्यावं, वाटलंच तर फोडून काढावं, पण ड्रग्सच्या संदर्भातले सगळ्या आरोपाची शहानिशा करावी। नक्की सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे। शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। अजितदादा यांचा जो गट आहे तो फुटीच्या उंबरठ्यावर असं वाटतं का? कारण शरद पवार म्हणतात की बरेचसे आमदार संपर्कात आहेत, सगळ्यांना घ्यायचं की नाही याबद्दल सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि मगच त्यांना घेतलं, सगळ्यांना सरसकट घेणार नाही पण काहींबद्दल विचार करू। हे बाहेर कशाला सांगावं लागतं? ते मनातही ठेवलं, त्यांना जो माल घ्यायचा असेल तो माल घेतील, जो रिजेक्ट करायचा असेल तो रिजेक्ट करतील। पण हे लोकांना सांगून की आमच्याकडे लोक येऊन राहिले, आम्ही ते तपासून पाहणार, हे सांगायची गरजच नाही ना। शरद पवार खूप मोठे नेते आहे आणि त्याच्यामुळं ते जे बोलतात त्याच्या उलट असतं आणि त्यामुळं तिकडून अजून कोणी जाणार असेल त्याला सांगत असतील की पुन्हा येऊ देणार नाही म्हणून। अच्छा, म्हणजे शरद पवार गट पण संपर्कात आहे असं म्हणा? असंच दिसतंय ना, कारण की शरद पवार जे बोलतात ना ते आतापर्यंत दिसलेलं आहे की ते उलट बोलतात आणि त्याच्यामुळे येणाऱ्याला तपासून घेऊ। अरे कोणी घरात जर घ्यायचं असलं तपासूनच घेत असतं। बरं सर, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होतंय की लोकसभा अध्यक्षांसाठी निवडणूक घेतली जाते आणि ओम बिर्ला सुद्धा त्या ठिकाणी आहेत, के सुरेश शेख सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरतायत, कसं पाहता याकडे? चांगली गोष्ट आहे, लोकशाही बळकट होते आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी नेहमी म्हणतात की विरोधी पक्ष हा सक्षम असला पाहिजे आणि सकारात्मक पण असला पाहिजे आणि आता विरोधी पक्षांनी प्रत्येक गोष्टीवर भारताच्या प्रगतीसाठी, विकसित भारतासाठी सकारात्मक भूमिका घेतली तर निश्चितपणे त्याचं स्वागत केलं जाईल आणि माहिती पडेल ना की विरोधी किती आहेत आणि अध्यक्षाच्या बाजूने सत्ताधारी किती आहेत। दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल। पोर्शे कार प्रकरणामध्ये हिट अँड रन केस होती, त्यामध्ये अल्पवयीन आरोपीला आता जामीन मिळालेला आहे, सरकारची देखील कान उघडणी केली आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे कसं पाहता? मला असं वाटतं की न्यायालयीन प्रकरणामध्ये न्यायालय सक्षम असतं आणि एखाद्या वेळेला जर त्यामध्ये गडबड झाली तर न्यायालयच त्यावर चौकशी करते। म्हणजे पहिला जामीन जेव्हा मिळाला होता आणि त्याला निबंध लिहायला लावला होता
तेव्हा त्यावर मोठी टीका झाली, समाज माध्यमातही झाली, समाजातही झाली आणि त्यावरही न्यायालयीन चौकशी करत आहे. आणि आता अनेक दिवसानंतर मला असं वाटतं त्याचे आईवडील अजूनही तुरुंगात आहे. आईवडील तुरुंगात आहे कारण मी तर समजतो अल्पवयीन मुलापेक्षा आईवडिलांचाच गुन्हा मोठा असतो की जो त्या कारची चाबी देत असेल, आपल्या मुलाला पार्टीसाठी पैसे देत असेल, त्याच्यामध्ये संयमितपणे वागण्याची शिकवणूक देत नसेल, ते आईवडील जास्त जबाबदार आहे. आणि अजून जास्त दिवस ते राहिले तर त्याच्यामध्ये सुधारणा होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.